सर्वप्रथम आदर्शांना वंदन करतो। मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद। आज आपण बघणार आहोत महाडचा सत्याग्रह। पूर्वी स्वातंत्र्य काळाच्या अगोदर शूद्र आणि अशूद्रांना सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी पिण्यास मनाई होती आणि जर का एखाद्या कोणी जर का पाणी जर दिलेही तर ज्या ग्लासामध्ये त्या शूद्र अतिशूद्रांना पाणी दिल्या जात होते तो ग्लास एकीकडे ठेवला जात होता। एवढा त्यावेळेच्या काळात विटाळ होता आणि जर का सार्वजनिक ठिकाणी जर शूद्र आणि अतिशूद्र त्या पाण्याला त्यांनी स्पर्शसुद्धा जरी का केला तर ते पाणी, ते ठिकाण, ती जागा गायीची गोमूत्र व विष्ठेने त्या ठिकाणी शुद्धीकरण केल्या जात होतं। म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी सुरुवात केली आणि हा जो सत्याग्रह होता हा सत्याग्रह एक स्वाभिमानाचा लढा होता। तर बघूया आपण सविस्तरपणे। महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक 14 तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता। यामुळेच 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो। ही बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामूहिक कृती होय। या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, 14 तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्ती संग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते। भारतीय जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते। अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतापासून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती। ऑगस्ट 1923 मध्ये मुंबई कायदेमंडळाने एक निर्णय पारित केला। त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवरती सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही वहिवाटीचा हक्क असेल। महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी 1924 साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही। महाड सत्याग्रहाचे नेतृत्व करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काश्य धातूचे शिल्पचित्रण सुरेंद्रनाथ टिपणीस व गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते। कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडलेले गेले, कारण उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती। त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ, सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख
हे सुद्धा त्यात सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रहादरम्यान डॉक्टर आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते. 1927 साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. सभेनंतर सर्वजण 14 तळ्याकडे गेले. आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यामधून पाणी पिले आणि त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले. त्यावेळी स्त्री आणि पुरुष मिळून सुमारे 500 जण ह्या सभेसाठी आणि नंतर 14 तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते. हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते. सत्याग्रहींवरती झालेले अत्याचार पुढील प्रमाणे आहे. जरी महापालिकेने सरकारी अखत्यारीतीने सर्व पानमठे अस्पृश्यांना खुले केले असले तरीही त्या पानमठ्यांवरती तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पानवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी 40 रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पानवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती. 14 तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते राहत असलेल्या सरकारी बंगल्यात परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात गेले. 14 तळ्यावरून सर्वजण निघाल्यानंतर सुमारे 2 तासाच्या आतच महाड गावामध्ये एक अफवा उठली की तळ्यातील पाणी बाटवल्यानंतर आता जमलेला हा जो जमाव आहे हा वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे, अशी त्या ठिकाणी अफवा पसरवण्यात आली. आणि सोबतच धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले. त्यातून उच्च जाती हिंदूंचा एक घोळका हत्यारे लाठ्याकाठ्या घेऊन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. हा उच्च जात्यांचा घोळकानंतर महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले. ह्या सत्याग्रहाला गांधींनी सुद्धा पाठिंबा दिला आणि अस्पृश्यांनी अस्पृश्यांवर अशा प्रकारे हिंसा करून चूक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले. वीरेश्वराच्या मंदिराच्या गुरुवाने अस्पृश्यांनी वीरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्यामुळे गावातील सनातनी हिंदूंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवरती हिंसा केली. परंतु अहिंसा हे तत्व मानणाऱ्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंवर तर हिंसा करू नका. बघा,
त्या ठिकाणी सनातनी हिंदूंनी इथल्या आंदोलनकर्त्यांवरती एवढा अन्याय अत्याचार केल्यानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे हिंदूंविरुद्ध हिंसा करू नका असा आदेश आपल्या सर्व अनुयायांना आंदोलनकर्त्यांना दिला. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधीजींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुक सुद्धा केले होते. नंतर 19 मार्च 1940 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये 14वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केला. महाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशी महाड नगरपालिका प्रेसिडेंट अँड विष्णू नरहरी खोडके यांनी एक सभा आयोजित करून आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. खोडके यांनी 1931 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता. दलित महिलांचा सहभाग आणि डॉक्टर आंबेडकरांचे आव्हान हा सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना आवाहन केले आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्रियांनी पुरुषांना आवाहन केले. त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवणे यासारखी जी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. तत्कालीन स्त्रिया गुडघ्यापर्यंतचे तोकडे लुगडे नेसत असत. आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रियांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्यांची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसातच घडून आली. बाबासाहेबांनी ज्यावेळी स्त्रियांनी पुरुषांना आवाहन केले त्यानंतर काही दिवसातच इथल्या महार जातीतील शूद्र अतिशूद्र जातीतील महिला आणि पुरुषांनी चांगलं राहायला सुरुवात केली, चांगलं खायला सुद्धा सुरुवात केली. म्हणून 14 तारीख सत्याग्रहाला फार महत्त्वाचे इतिहासामध्ये स्थान आहे. आज जरी परिस्थिती बदललेली असेल परंतु कायद्याने बंधन असल्या कारणानं या ठिकाणी आपल्याला कोणी जरी मज्जाव करत नसेल परंतु आता जातीयवादाची जी परिभाषा आहे ती बदललेली आहे. आजही आपला जो काही उच्च शिक्षित वर्ग आहे त्याला या ना त्या कारणाच्या माध्यमातून सरकारी नोकरी असतील किंवा खाजगीकरणाच्या ठिकाणी नोकऱ्या असतील तर या ठिकाणी डावलण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. आज सुद्धा आम्हाला भरपूर ठिकाणी भरपूर राज्यांमध्ये अस्पृश्यांना पाहिजे त्याप्रमाणे मान सन्मानाची वागणूक दिल्या जात नाही. तरी आज सुद्धा आम्हाला सावधगिरीने जगण्याची अत्यंत गरज आहे.